छान असा हा प्लॉट आहे ऊसाचा. तर हा आपण पाहू शकता. अतिशय सुंदर असा हा प्लॉट. या ठिकाणी आपण फिरू शकतो, जाऊ शकतो. तर हे बघू शकता आपण. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हे गाड्यांचे देखील प्रदर्शन आहे. मारुती भीमथडी फाउंडेशन बारामती पौष्टिक भरडधान्याचे पद्धत गावरान मसाल्याचे लोणचे या ठिकाणी आपल्याला लावलेले पाहायला मिळते. तर चला पुढे जाऊया. मिल्क कॅफे पौष्टिक धान्याचे नाश्ता काय प्रकारे असतो हा देखील आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मालकाला द्या गोड हवा मगाशी लय तिखट लागलेलं तुम्हाला 50 रुपये लापशी किती देऊ एक देऊ दोन देऊ दोन लापशी द्या दोन लापशी द्या. तर या ठिकाणी पाहू शकता छान चाललंय. इडली नाचणीची इडली आहे का या ठिकाणी सॅलड देखील आपल्याला पाहायला मिळतात. बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला पेंगूर प्रकारची एक गाय आहे जी अतिशय छोटी असते आणि बिठ्ठल नावाचा जो बोकड आहे त्या प्रकारची शेळी जी आहे ती शेळी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर ते देखील आपण पाहणार आहोत. चला पुढे जाऊन पाहूया. तुम्हाला इन्फॉर्मेशन ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमच्या पिकाची वाढ कुठे जास्त होत आहे कुठे कमी होत आहे पिकाची रोग सर यामध्ये वेगवेगळे सॅटेलाइट्स त्यामध्ये आम्ही कंपनी यूज बेस सो ही सॅटेलाइट काय करतात तुम्हाला दोन्ही शेतामध्ये पिक्चर घेऊन त्याला एएबीएस तुम्हाला कलर कोडिंगमध्ये दाखवतो पिकाची वाढ कुठे जास्त आहे कुठे कमी आहे कुठे मॉइश्चर लेवल जास्त आहे कुठे कमी आहे सगळी माहिती आम्ही हो आहे. हायड्रोपोनिक या ठिकाणी अनेक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हे देखील आपण पाहू शकता की अतिशय उच्च दर्जाच्या पाले लोटस स्ट्रॉबेरी हे देखील फळे आपल्याला घेता येतात. तर हे देखील पाण्याविना शेती आहे तर हे आपण पाहू शकता. सेक्शनला जाऊया. पुढे काय आहे ते पाहूया आपण. पुढे आपल्याला अंजीरचा प्लॉट पाहायला मिळतोय. तर हे देखील आपण पाहू शकता. तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला या ठिकाणी अंजिरांची फळे लावलेली पाहायला मिळतात. तर जास्त फळं आहेत ते सध्या काही पिकायला लागलेली आहेत आणि काही पिकलेली नाहीत. तर हे देखील आपण पाहू शकता. पुढे बघूया पुढे काय आहे ते देखील पाहूया आपण काय आहे. तर पुढे आपल्याला एक टमॅटोचा प्लॉट पाहायला मिळतोय. काय आहे हे टमाटे बर कलर वेगळाच वाटतोय. 20 प्रकारचे टमाटे बर
तर या ठिकाणी जांभळांची देखील आपल्याला लागवड केलेली पाहायला मिळते, पण सध्या मोहरमध्ये आहेत. या ठिकाणी फळ लागलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. 2 महिने अगोदर म्हणजे जूनच्या अगोदर. हो म्हणजे मार्च एप्रिल म्हणजे त्याच महिन्यात म्हणजे भरून जातं आपल्याला. हे झाड किती वर्षांमध्ये एवढे? म्हणजे कसं शेजारी असं तुम्हाला माहिती भेटेल. व्हरायटी थोडी वाढली का? धन्यवाद. पुढे बघूया पुढे काय आहे. पुढे अजून पाहण्यासारखं भरपूर आहे. तर फळवाटिकाचं एक सेक्शन आहे, तो आपण पाहूया. या ठिकाणी अनेक प्रकारची झाडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर हे देखील आपण पाहूया. लाल रंगाचा हातगा आपण कधी पाहिलाय का? तर पाहिला नसेल तर या प्रदर्शनामध्ये आपण देखील जरूर पहा. तर हे पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला लाल रंगाचा हातगा आहे. तर तुम्हाला या बाजूने दिसत नसेल तर दुसऱ्या बाजूने मी तुम्हाला दाखवतो. या बाजूने आपण पाहू शकता की लाल रंगाची फुले याला लागलेली आहेत. तर हे बघू शकता आपण बहुधा पांढऱ्या रंगाचा हातगा पाहतो. या ठिकाणी फणसाची देखील रोपे आपल्याला जांभळांची देखील रोपे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर चला जाऊया पुढच्या सेक्शनला, पुढे पाहूया काय आहे ते. आणि विविध रंगांची फुले आपल्याला पाहायला मिळतात. तर प्रत्येक रंगांची विविध याची आपल्याला या ठिकाणी फुले पाहायला मिळतात. तर हे देखील आपण पाहू शकता. संपूर्ण परिसरामध्ये विविध रंगांचा कलर आणि फुले पाहताना अतिशय मन भारावून येते. आणि अशी संधी शेतकऱ्यांना पाहण्यासाठी आपल्या शेतामध्ये असे पीक काही घेता येईल का, हे देखील आपण जरूर पाहावे. हे पाहू शकता उंच ऊस आहे. तर हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. एक मिनिट बघा. करीनारी मातीतून पिकवणारे सोने कुटुंबाला देणारे आधी कृषी क्रांतीची माहिती किंवा या प्रकारचे डेमो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हा नाही इथून मागे केळीचा प्लॉट आपण बघू शकता. तर हे बघू शकता या ठिकाणी देखील ठिबक किंवा अतिशय सुंदर प्रकारे सोय केलेली आहे. दर 3 दिवसाला एक रायझन आपण वांग्याचा प्लॉट देखील पाहू शकता. सुंदर अशी कलाकुसर पाहण्यास आपण देखील विसरू नका आणि आपण देखील या ठिकाणाला भेट द्या. CNG LPG पंप देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपल्याला नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात. तर चला पुढे जाऊया. पुढे देखील अनेक प्रकार आहेत. पुढे पाहूया पुढे काय आहे ते. पुढे नांगरणीचे प्रकार आहेत. तर हे आपण पाहूया. हे देखील बघू शकता आपण. रोटावेटर आहेत. प्रत्येकाची माहिती या ठिकाणी आपल्याला लिहिलेली पाहायला मिळते. हे देखील आपण पाहू शकता. याबद्दल जर काही माहिती असेल तर आपण सांगा.
या ठिकाणी सर्व बियाणे या ठिकाणी आपल्याला लावलेली विकण्यासाठी मांडलेली आपल्याला पाहायला मिळतात. हे काय मॅडम? हे वेगळे आहे. हां, हे वेगळे आहे काहीतरी. हां, सलाड आणि भाजीसाठी पण उपयोग होतो ना. तर हे बघू शकता आपण. याचं बिया अवेलेबल झालं आहे का? तर हे बघू शकता, त्याचं बी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद मॅडम. असे कलाकार फार आपल्याला कमी पाहायला मिळतात. हे बघू शकता, गणपतीच्या नावामध्येच काय कल्ला आहे बघ लगेच. नाव तर का रू खालचा बिना साखरेचा गोड चहा कॉलेज ऑफ फार्मसी माळेगाव यांच्या वतीनं आहे. तर हे आपल्याला बाबा चहा का घेतो ताजं विद्यार्थी ना तर हे त्या कॉलेजचे प्रोडक्ट आहे. त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी चहा देखील ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण गुळ आणि साखर दोन्हीचा पण वापर केला नाही. ते मग नावाचं एक फूड भेटतं, आपण त्याचा तो यूज केलेला आहे. आता नॉर्मल डायबिटिक पेशंट असतात ज्यांना की शुगर आहे, तर त्यांना गोड चहा चालत नाही. तर आपण हे त्यांच्यासाठी ऑप्शन काढले, तर ते चहा पितात दोन्ही गोड पिणार, पण त्यांचे जे ब्लडमध्ये ग्लुकोज लेवल आहे किंवा साखरेचं प्रमाण आहे तर ते कसलंच वाढणार नाही. किंवा ज्यांना वेट लॉस करायचं आहे, जे शुगर अवॉइड करतात, ज्यांचं डाएट आहे त्यांच्यासाठी पण सुटेबल आहे. म्हणजे तो पूर्ण चहाचा फील तुम्हाला येणार, पण हेल्थ कॉन्शियस आहे का? आता आहे. हे बघू शकता की रेशीमच्या किड्यापासून कसा धागा तयार केला जातो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ह्या पानांचा वापर करून या पानामध्ये ते सोडले जातात. त्यानंतर याचा सुंदर असा वापर केला जातो. हे जे प्रेशर बघू शकता, प्रेशर भयानक आहे. तर हे फवारणी यंत्र आता जबरदस्त आहे. तर हे आपण पाहू शकता. पेरणी यंत्र आहेत, फवारणी यंत्र आहेत, ऊस कोळपणी यंत्र देखील आहेत. हे शेतकरी पाहताना आपल्याला पाहायला मिळतात. तर हे बघू शकता की हे देखील फवारणी यंत्र आहे. बघू शकता आपण खाली करायची हे पाहू शकता. जशी राधा होती तशीच ही पण आहे सेम. राधा म्हैस सेम अशीच आहे. इकडं फिरून